नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपली सकाळ कधी हाऊसवाईफची सकाळ कधी निवांत असते का? नाही. तर तशी माझीही नसते. सकाळी उठून आधी घर स्वच्छ केलं तर घरही प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही खूप छान वाटतं. बाकी कामं करायलाही उत्साह येतो. त्यामुळे आधी मी घर झाडून घेतले, सगळं घर आवरून घेतलं. माझ्याकडे घर झाडायला पुसायला बाई आहे, पण ती खूप लेट येते. त्यामुळे मग मी स्वतःच सकाळी उठून एकदा आधी घर क्लीन करून घेते. घर प्रसन्न वाटतं आणि मग मलाही खूप उत्साह येतो बाकी कामं करायसाठी. चला तर घर आवरून घेते. घर आवरलं आणि आज मला व्हेजिटेबल आणि फ्रूटची शॉपिंग करायला जायची आहे. तर चला तुम्ही माझ्यासोबत चला. हे बघा, सकाळी सकाळी खूप ताज्या भाज्या आणि फळं आलेली असतात. त्यामुळे मी प्रिफर करते की मी सकाळी जाऊन भाज्या आणि फळं घेते. हे माझे नेहमीचेच बाजार आहे जिथे मी फळं आणि भाज्या घेते. चला तर मग दाखवते मी काय काय घेतलं आहे. मुलांच्या टिफिनसाठी फ्रूट्स हे आवश्यकच असतात. त्यामुळे मी मुलांना असं जंक देतच नाही. त्यामुळे मग मी फ्रूट्स देते. आणि हे बघा, मी तसा आठवड्याचा भाजीपाला आणला आहे, पण त्या आठवड्याच्या भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, बटाटे, कोथिंबीर ह्या ज्या आहेत ह्या मला आठवड्यावर पुरतात. बाकी भाज्या मला मग मध्ये पण घ्यावं लागतात, कारण आठवड्यासाठी मी असा भाज्या घेऊन नाही ठेवत, कारण त्या आठवड्याभर फ्रेश राहत नाही. त्यामुळे मला हे भाज्या ज्या आणल्या आहेत त्या मला ॲटलिस्ट 3 दिवस 4 दिवस तरी पुरणार. भाज्या आणल्या म्हणजे भाज्या पण आपल्याला नीट निवडून ठेवावं लागणार आहेत. तर एरवी तर माझ्या सासूबाई मला हेल्प करतात भाज्या निवडण्यामध्ये, पण आता त्या सध्या गावाला गेल्या आहे. त्यामुळे भाज्या निवडायचं कामही माझंच आहे आणि त्या मी आता निवडून घेते. हिरव्या पालेभाज्या शक्यतोवर आणल्यावर 1-2 दिवसात करूनच घ्यायच्या, नाहीतर त्या नीट राहत नाही. आणि ठेवतानाही त्या एअरटाईट डब्यामध्येच ठेवायच्या, म्हणजे त्या एकदम फ्रेश राहतात. भाज्या निवडून घेतल्या आहे, पण आता त्या परत फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे. तर चला आपण आता त्या नीट फ्रीजमध्ये ठेवून देऊया.